महात्मया रघुपते राजा राम रघुपते जीवी जीवा प्रकाशली कैसे निजात्म ज्योते ओवाळा श्री गुरु रामदास राणा जय गुरु रामदास राणा पंचही प्राणांचा ही आरती ऐकून मनाची प्रसन्नता द्विगुणित झाली ना? हो, होणारच. या स्थानाचा महिमाच तसा आहे. अगदी बरोबर ओळखलत. आता आपण जे पाहताय ते ऐतिहासिक स्थान म्हणजे किल्ले सज्जनगड. हिरवागार परिसर आणि 7 पर्वतांच्या कुशीत वसलेलं सातारा शहर. छोटसच पण तितकंच टुमदार. या शहराच्या अवघ्या 17 किलोमीटर अंतरावर उरमोडी नदीच्या खोऱ्यात सह्याद्रीच्या माथ्यावर सुमारे 2000 वर्षापासून एक किल्ला उभा आहे. इतिहासाची पानं चाळताना असं लक्षात येतं की या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज यांना 11व्या शतकात केली. 2 एप्रिल इसवी सन 1673 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यापूर्वी प्राचीन कालीन अश्वलायन ऋषींचं या डोंगरावर वास्तव्य होतं. त्यामुळेच या किल्ल्याला अश्वलायनगड असंही म्हणत असत. त्यानंतर शिलाहार कालीन या गडाचं परळीचा किल्ला, नवरस्तारा अशी त्या राजवटीत वेगवेगळी ऐतिहासिक नामकरणं झाली. आणि छत्रपती शिवरायांच्या विनंतीला मान देऊन श्री समर्थ रामदास स्वामी इसवी सन 1676 साली चाफळ येथून वास्तव्यासाठी या किल्ल्यावर आले. समर्थांच्या पावन पदस्पर्शानं आणि वास्तव्यानं या किल्ल्याचं सज्जनगड हेच नाव इतिहासाच्या पानावर आणि जनमानसाच्या हृदयावर ठळकपणे कोरलं गेलंय ते अगदी आजतागायत. इथवर येण्याच्या प्रवासाबद्दल विचाराल तर सातारा शहरातील वळणदार रस्ते आणि भोवतालच्या निसर्गाचा आनंद घेत या किल्ल्याच्या कातळ पायथ्यापर्यंत थेट गाडीनं जाता येतं. साताऱ्याहून एसटी महामंडळाच्या बसनं सुद्धा या गडाच्या पायथ्यापर्यंत आपण येऊ शकतो. गडाच्या पायथ्याच्या पहिल्या पायरीपासून ते थेट गडावर जाईपर्यंत ऐतिहासिक निर्मितीचा सुमारे 225 पायऱ्यांचा पायी प्रवास सुरू होतो. वृद्ध, आजारी किंवा इतरांना पायऱ्यांचा पायी प्रवास जमत नसेल तर डोलीची सोय सुद्धा इथे उपलब्ध आहे. पायऱ्यांचा प्रवास करताना इथल्या ऐतिहासिक रचना आणि आठवणी आपला हा प्रवास अविस्मरणीय करतात. पायऱ्या चढत असताना प्रथम स्थान लागतं ते म्हणजे मारुती मंदिर. हे स्थान वीर मारुती मंदिर म्हणून ओळखलं जातं. कपिश्रेष्ठ वीर मारुतीरायाचं दर्शन घेऊन झाल्यावर अगदी समोरच दिसतं ते धेनू मंदिर, म्हणजे कड्यावरून कोसळलेल्या गायीचं स्मारक. या मंदिरानंतर इथूनच पुढे गडाकडे जाण्यासाठी आपल्याला मार्गस्थ होता येतं. काही पायऱ्या चालत आपण जेव्हा सज्जनगडाच्या दिशेने पुढे जातो तेव्हा एक मोठा दरवाजा लागतो. या दरवाजाला श्री छत्रपती शिवाजी महाद्वार असं म्हणतात. दारावरची भगव्या रंगाची चौकट आपलं लक्ष तर वेधून घेतेच, पण चौकटीवरचा हा भगवा रंग हिंदू शक्तीची जाणीव करून देतो. श्री छत्रपती शिवाजी महाद्वारातून पुढे काही पायऱ्या चढून गेल्यावर आणखी एक दरवाजा लागतो. त्याला श्री समर्थ महाद्वार असं म्हणतात.
या दरवाजातून आत शिरल्यानंतर समोरच एक फारसी शिलालेख दिसतो. त्याचा मराठी अर्थ, ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवित आहे. तू विवंचना दूर होण्याचं स्थान युक्त आहेस, परंतु पुन्हा विवंचनायुक्त आहेस. तुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात. ईश्वर दत्त धैर्य आणि कर्तृत्व हे सर्व फुलांना प्रफुल्लित करीत आहे. फारसी लेखाचा हा उद्बोधक अर्थ मनाला एक वेगळीच ऊर्जा आणि तितकीच मानसिक शांतीही देतो. सज्जनगडावर प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला चालत गेला असता समर्थ स्थापित अंगाई देवीचं मंदिर लागतं. आपल्या देशभ्रमणाच्या काळात श्री समर्थ रामदास स्वामींना अंगापूर गावच्या डोहात श्रीराम मूर्ती आणि अंगाई देवीची मूर्ती सापडली. यापैकी समर्थांनी श्रीराम मूर्तीची चाफळ इथं तर अंगाई देवीची सज्जनगड इथं स्थापना केली. गडावरील वास्तव्याच्या काळात समर्थ नित्य नियमानं या मंदिरात येऊन बसत असत. असं म्हणतात की स्वमातेचा अंतकाळ समीप आल्याचं कळताच समर्थांनी स्वतःला या मंदिरात कोंडून घेतलं होतं. हे आहे घोडाळ तळ. त्याकाळी घोड्यांना पाणी पाजण्यासाठी केलेली ही व्यवस्था. शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा ज्यांनी दिली त्या लोकमान्य टिळकांच्या स्मृतिप्रित्यर्थ इथे एक कमान उभारलेली आहे. या कमानीतून पुढे मुख्य मंदिराकडे जाता येतं. पेठेतून जाणारा हा रस्ता. ही पेठ म्हणजे पूर्वीच्या गडावरील लोकांची मुख्य बाजारपेठ. इथली बाजारपेठ तशी छोटीशीच पण तितकीच भाविकांना आकर्षित करणारी. बाजारपेठेतून पुढे आल्यावर आपल्याला दर्शन घेता येतं पेठेतील मारुतीचं. सज्जनगडावर प्राचीनकालीन अनेक दाखले सापडतात. त्यातील एक दाखला म्हणजे हे सोनाळे तळे. त्या काळी पिण्याच्या पाण्यासाठी वापरात असलेलं सोनाळ तळं आजही पाहायला मिळतं. या तळ्याच्या उत्तरेला पाण्याखाली प्राचीन गुंफा आहेत. सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या योजनेतून नळ योजनेची सेवा पुरवण्यात आली आहे. या सेवेचा सर्व स्थानिक लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत या पाण्याचा साठा करण्यासाठी एक जलकुंभही तयार करण्यात आलाय. याला विरगळ असं म्हणतात. दिसायला एखाद्या खांबासारखा पण खरं तर हा आहे एक स्तंभ. जवळून पाहिलं की यावर कोरीव काम केलेलं लक्षात येतं. विरगळ म्हणजे प्राचीन कालखंडात युद्धात कामी आलेल्या सैनिकांचा स्मृतिस्तंभ. सज्जनगडावरील हे खंबाळे तळे. हे खंबाळे तळे म्हणजे स्नानासाठी असलेलं गडावरचं एक उत्तम ठिकाण. हे श्रीराम मंदिर. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराची बांधणी समर्थांच्या निर्वाणानंतर लगेचच म्हणजे 1682 साली श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांनी केली. बांधकामाच्या वेळी संभाजी महाराजांनी जातीनं लक्ष घातलं असंही म्हटलं जातं. मंदिराच्या पायऱ्या चढून वर जाताना अगदी प्रवेशद्वारातच आशीर्वाद देणाऱ्या विघ्नहर्त्या गणरायाचं प्रथम दर्शन घडतं. तर गाभाऱ्याकडे उभं राहून पूर्वेकडे पाहत असता आपल्याला मारुतीरायाचं दर्शन होतं. याला दास मारुती असं म्हणतात. श्रीराम
मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिराच्या बाह्य रचने इतकीच आतली रचना म्हणजे सभामंडप, नक्षीदार बांधकाम आपलं लक्ष वेधून घेतो. गाभाऱ्यात जाताच मध्यभागी श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि पायाशी विराजमान झालेले हनुमान आणि समर्थांची उत्सव मूर्ती या पंचधातूंच्या सुबक मूर्तींचं दर्शन घडतं. चला आता आपण समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांच्यासोबत श्रीरामाचं दर्शन घेऊया आणि मूर्तीविषयी, स्थापनेविषयी आणि एकूणच इथल्या दिनचर्येबद्दल अधिक माहिती घेऊया. जय जय रघुवीर समर्थ. प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी रामाधिवदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनितोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. हे जे ऐतिहासिक मंदिर आहे हे छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेलं मंदिर आहे. हे दगडी काम आणि हे मंदिर हे स्वतः संभाजी महाराजांच्या देखरेखीखाली पूर्ण झालेलं मंदिर आहे. या मंदिरामध्ये असणाऱ्या श्रीराम मूर्ती ज्या आहेत, या श्रीराम मूर्तींचा खूप मोठा इतिहास आहे. समर्थांनी जे पायी भारत भ्रमण केलं, त्या भारत भ्रमणाच्या कालखंडामध्ये समर्थांचं काही दिवस तंजावरला वास्तव्य होतं. तंजावरला व्यंकोजराजे भोसल्यांचा वाडा आहे, त्या ठिकाणी समर्थ वास्तव्याला होते. समर्थांनी व्यंकोजराजे भोसल्यांना असं विचारलं की मला काही रामाच्या मूर्ती तयार करून घ्यायच्या आहे. तंजावर हे मूर्तिकलेमध्ये प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे. व्यंकोजराजे भोसलेंनी असं म्हटलं की मूर्तिकार एक खूप चांगला आहे, पण म्हणाले महाराज तो अंध आहे, त्याला दृष्टी नाही आहे, त्याला दिसत नाही आहे. समर्थांनी सांगितलं हरकत नाही, बोलवा म्हणाले त्याला. आणि त्या अंध कारागिराला बोलावलं आणि त्याला समर्थ विचारतायत की मला रामाच्या मूर्ती तयार करून देशील. अंध कारागिरांनी क्षणाचाही विलंब न लावता समर्थांना असं म्हटलं की महाराज आपली कृपा असेल तर मी नक्की मूर्ती तयार करून देईन, पण मला दृष्टी नाही आहे. समर्थांनी आपल्या दिव्य सामर्थ्यानं आपल्या कमंडलूतलं तीर्थ त्याच्या डोळ्याला लावलं आणि त्या अंध कारागिराला दृष्टी दिली. त्या अंध कारागिराकडून तयार करून घेतलेल्या या श्रीराम मूर्ती आहेत. पंचधातूच्या या जड आणि भरीव मूर्ती आहेत. अंध कारागिरांनी या मूर्ती तयार केल्या, त्याची खूण म्हणून, त्याची साक्ष म्हणून या मूर्तींचे डोळेही कोरलेले नाही आहेत. या मूर्तींना वर्षातून 5 वेळेला मंदिराच्या आवारात बाहेर नेऊन स्नान, अभिषेक इत्यादी विधी केला जातो. त्याला उद्वार्चन असं म्हणतात. या उद्वार्चनाच्या वेळेला या मूर्ती मंदिराच्या बाहेर नेऊन त्यांचं पूजन होतं.
श्रीराम मूर्तींचं डोळ्यावरचं मेणही स्वतः समर्थांनी काढलं। या मूर्तींचं समर्थ रामदास स्वामींनी स्वतः 5 दिवस पूजन केलं। अशा या सुंदर श्रीरामाच्या मूर्ती या मंदिरामध्ये आणून ठेवल्या। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु स्वामी महाराज की जय। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। आजम्य ओम केशवाय नमः। सद्गुरु
आता आपण आहोत श्रीराम मंदिराखाली असलेल्या तळघरात. समर्थांनी आपला देह शेजघरात ठेवला. तिथून तो देह या इथे म्हणजे तळघरात आणला गेला आणि इथेच त्यांच्यावर श्री उद्धव गोसावी यांच्या हस्ते विधिवत अग्निसंस्कार करण्यात आले. समर्थांचं हे समाधीस्थान पूर्णपणे स्वयंभू आहे. या समाधीस्थानाचा नेमका इतिहास आपण जाणून घेऊया. जय जय रघुवीर समर्थ. ही श्री समर्थ रामदास स्वामींची पुण्य पावन अशा प्रकारची ही समाधी. शेजघरामध्ये समर्थांनी देह ठेवला, शिष्यांना पूर्व सूचना दिल्या. त्यातलं वगळलं होतं ते कल्याण स्वामींना. काय कारण असेल बरं? वास्तविक पाहता कल्याण स्वामी हे समर्थांचे पट्ट शिष्य आहेत. गुरुत्व ज्याला म्हणतात ते अनुग्रहाचे अधिकार समर्थ रामदास स्वामींनी कल्याण स्वामींच्याकडे दिलेले आहेत आणि कल्याण स्वामींना समर्थ समाधी घेण्याची तिथी कळू देत नाहीये. काय कारण असेल? समर्थांच्या वरती कल्याण स्वामींची अपार निष्ठा आहे. समर्थांनाही मनातून असं वाटतंय की जर देह ठेवायच्या वेळेला कल्याण इथे असेल तर कल्याण सुद्धा त्याचा देह माझ्या चरणी अर्पण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थांनी कल्याण स्वामींना बार्शी, डोमगाव, परंडा त्या भागामध्ये पाठवलं आणि माघ वद्य नवमीला शेजघरामध्ये देह ठेवला. या समाधीच्या ठिकाणी श्री समर्थांच्या वरती उद्धव स्वामींच्या हस्ते अग्निसंस्कार करण्यात आला. तिसऱ्या दिवशी राखेतून आपोआप वरती आलेली ही समर्थांची स्वयंभू समाधी आहे. कल्याण स्वामींचा आध्यात्मिक अधिकारही मोठा आहे. कल्याण स्वामींनी अंतर्ज्ञानाने ओळखलं की माझी गुरुमाऊली निघून गेलेली आहे. कल्याण स्वामींनी ही क्षणाचाही विलंब न लावता कल्याण स्वामी तिथून निघाले. ते सज्जनगडावरती आले. गडावरती आल्यानंतर पाहिलं की समर्थ कुठे दिसत नाहीये. सैराभैरा सगळीकडे पळतायत. माझी गुरुमाऊली कुठे आहे? माझे समर्थ कुठे आहे? शेजघरामध्ये जातात, समर्थ दिसत नाहीये. सगळ्या शिष्यांनी क्षौर केलेलं पाहिलं. समाधीच्या ठिकाणी कल्याण स्वामी धावत आले. तेव्हा ही समाधी वरती आलेली होती. समाधीजवळ कल्याण स्वामी गेले आणि कल्याण स्वामींनी समाधीला कडकडून मिठी मारली. गुरुमाऊली म्हणून मोठ्यांदा हंबरडा फोडला. पाषाणाची समाधी अशी दुभंगली. समाधीचे 2 भाग झाले आणि समाधीच्या बाहेर येऊन समर्थ रामदास स्वामींनी कल्याण स्वामींना सजीव होऊन पुन्हा दर्शन दिलं. कल्याण स्वामींचं सांत्वन केलं. कल्याण स्वामी म्हणतात, महाराज, आयुष्यामध्ये एकही गोष्ट आपण केली आणि मला माहिती नाही असे घडलेली नाही. या शेवटच्या प्रसंगाला असं का घडावं? मग समर्थांनी कल्याणांचं सांत्वन केलं आणि कल्याण स्वामींना सांगितलं, अरे कल्याणा, हा संप्रदाय पुढे चालला पाहिजे. ही भव्य दिव्य अशा प्रकारची परंपरा ही गावागावामध्ये, घराघरामध्ये जाऊन पोहोचली पाहिजे. म्हणून तुला हे पाठीमागे ठेवलं, त्याचं हे नेमकं कारण आहे. कल्याण स्वामींना समर्थांनी दर्शन दिलं
आणि परत त्याच समाधीमध्ये समर्थ रामदास स्वामी इथे गुप्त झाले. अशा प्रकारची ही समाधी, तेव्हापासून या समाधीला मधोमध चीर पडलेली आहे. या समाधीवरती श्रीराम जय राम जय जय राम अशी अक्षरही उमटलेली आहेत. अशी ही अत्यंत जागृत असणारी समाधी या ठिकाणी आपल्या समोर आहे. अनेक भाविक भक्तगण या ठिकाणी येत असतात, समाधीचं दर्शन घेतात. या समाधीच्या समोर समर्थ रामदास स्वामींनी वापरलेल्या पादुका आहेत. या पादुकांचं विशेष महत्त्व आहे. समर्थांचा चरणस्पर्श ज्या पादुकांना झाला, त्या पादुकांचं स्वहस्ते पादुका पूजन करण्याची संधी संस्थांना उपलब्ध करून दिलेली आहे. हे शेजघर अर्थात समर्थांचं त्या काळचं वास्तव्याचं ठिकाण. इथे समर्थ एकूण 6 वर्ष राहिले. या शेजघरात समर्थांच्या वापरातील अनेक ऐतिहासिक दुर्मिळ वस्तू संग्रहाच्या रूपानं आजही भाविकांना पाहायला मिळतात. शेजघरातील संग्रहित वस्तू पाहताना समर्थांचं या वास्तूमधलं जाणवणारं अस्तित्व आपल्या मनाला एक वेगळीच धन्यता देऊन जातं. जय जय रघुवीर समर्थ. राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यानं पावन आणि पुनीत झालेला हा सज्जनगड, आणि या सज्जनगडावरती समर्थांचं ज्या ठिकाणी 6 वर्ष वास्तव्य झालं, 1676 ते 1682 ज्या वास्तूमध्ये समर्थ राहिले तोच हा मठ म्हणजे तो शेजघर. या शेजघरामध्ये ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू या समर्थांनी वापरलेल्या आहेत. समर्थांचा पावन हस्तस्पर्श या सर्व वस्तूंना झालेला आहे. हा जो पलंग आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना अर्पण केलेला पलंग आहे. पलंगावरचं जे चित्र आहे ते मूळ चित्र आहे. समर्थ जेव्हा तंजावरला गेले होते तेव्हा तंजावरला मेरू स्वामी नावाच्या शिष्यानं समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेलं हे चित्र आहे. या शेजघरामध्ये अनेक वस्तू आहेत की ज्या वस्तूंना समर्थांचा हस्तस्पर्श झाला, ज्या वस्तूंना खरोखरीच खूप मोठा इतिहास आहे. या शेजघरामध्ये जो ओटा आपल्याला दिसतोय त्या ओट्यावरती समर्थांनी तंजावरून ज्या रामाच्या मूर्ती आणल्या की ज्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्या रामाच्या मूर्तींचं 5 दिवस आपल्या स्वहस्ते पूजन जे केलं ते याच शेजघरामध्ये या ओट्यावरती केलं. या मूर्तींच्या डोळ्यावरचं मेणही समर्थांनी इथेच काढलं आणि 5 दिवस पूजन केलं. समर्थांचे पट्टशिष्य कल्याण स्वामी की जे कल्याण स्वामी समर्थांच्या सतत सान्निध्यामध्ये असायचे, समर्थांच्यावरती अत्यंत निष्ठा. समर्थांना 12 वर्षाचं पुरश्चरण, 12 वर्षाचं तीर्थाटन करून समर्थांना कफाची व्यथा झाली होती. म्हणून वैद्यांनी सांगितलं होतं की आपल्याला वाहतं पाणी पिलं पाहिजे. गडावरती कुठेही जिवंत पाण्याचा झरा नाही. जे पाणी गडावरती आपल्याला दिसतं ते सगळं पावसाचं साठलेलं पाणी. म्हणून समर्थांना तर वाहतं पाणी आणायचं आहे. मग ही जबाबदारी कल्याण स्वामींनी घेतली आणि कल्याण स्वामींनी हे दोन्ही हंडे घेऊन परळीला जावं आणि उरमोडी नदीवरून या दोन्ही हंड्याची कावड करून रोज सज्जनगडावरती आणावी. काय ताकद असेल! 1200 सूर्यनमस्कार कल्याण स्वामी घालत असत. डाळगप्पू म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशी ज्यांची ख्याती, ते कल्याण स्वामी या दोन्ही हंड्याची कावड करून पाणी गडावरती आणत असत. या नंतरच्या वस्तू ज्या आहेत की ज्या शेजघरामध्ये आपल्याला दिसतात, त्या वस्तूमध्ये एक मच्छिंद्रनाथाने दिलेला सोटा आहे. समर्थ जेव्हा हिमालयामध्ये गेले होते आणि हिमालयामध्ये भ्रमंती करत असताना, भ्रमण सुरू असताना 2 मार्ग होते. कोणत्या रस्त्यानं जावं क्षणभर मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि समर्थ तिथेच थांबले. त्या ठिकाणी प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथ प्रगट झाले आणि मच्छिंद्रनाथांनी जो सोटा समर्थांच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं की हा सोटा हातामध्ये ठेवत जा, म्हणजे तुला असा संभ्रम कधीही परत होणार नाही. तो प्रासादिक मच्छिंद्रनाथाने दिलेला सोटा
तोही आपल्याला शेजघरामध्ये पाहायला मिळतो। या मच्छिंद्रनाथांच्या सोट्या शेजारीच असणारं एक ऐतिहासिक वस्तू आहे की जिला आतमध्ये तलवार आहे, जिला गुप्ती असं म्हटलं जातं। ती तलवार, ती कुबडी जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना दिलेली आहे। आपल्या गुरूंचं संरक्षण व्हावं, रानावनातून जंगलातून समर्थ एकटे फिरतात, त्यांचं संरक्षण व्हावं ही त्याच्या पाठीमागची श्रद्धा आहे। आणि त्या श्रद्धेला अनुसरून छत्रपती शिवाजी महाराजांनी ती गुप्ती तलवार समर्थांना दिलेली आहे। त्या गुप्तीच्या शेजारीच असणारी जी वेताची काठी आहे, ती वेताची काठी घेऊनच समर्थ बाहेर भ्रमंतीला जायचे। या दोन वस्तूंच्या माध्यमातून एक फार मोठा आधार आपल्याला मिळतो, तो म्हणजे समर्थांच्या उंचीचा। समर्थ 6 फूट उंच होते, कारण ती कुबडी काखेत ठेवून जप करायचे आणि ती काठी हातामध्ये ठेवायची। म्हणजे या दोन वस्तूंच्या वरून समर्थांच्या उंचीचा आपल्याला अंदाज लागतो। त्या गुप्ती शेजारीच असणारी एक कुबडी आहे की जी कुबडी प्रत्यक्ष दत्त महाराजांनी प्रसाद रूपानं समर्थांना दिली। ती कुबडी आणि समाधी मंदिरामध्ये असणाऱ्या पादुका या दत्त महाराजांनी प्रसाद रूपानं समर्थांना दिलेल्या आहेत। पलंगाच्याच जवळ असणारा पाण्याचा लोटा, ज्याला तुंबा असं म्हटलं जातं, की जो समर्थ पाणी पिण्यासाठी रोज वापरत असत। त्याच्या शेजारी असणारी पिकदाणी आहे, तिचाही उपयोग समर्थ करत असत। त्याच्या शेजारी असणारा पानाचा डबा आहे। समर्थांना कफाची व्यथा होती म्हणून सीतामाईंनी आज्ञा केली की आपण विडा खावा, आपण तांबूल घ्यावा। तेव्हापासून समर्थ पान खायला लागले। तो समर्थांचा पानं ठेवण्याचा तो डबा आपल्याला इथे शेजघरामध्ये पाहायला मिळतो। या पलंगाच्या शेजारी असणारं यज्ञकुंड आहे। समर्थांनी आपल्या शिष्यांना, भक्तांना, सेवकांना उपदेश केला आणि अध्यात्माचं सुंदर सार सांगितलं की आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावणे। समर्थ स्वतःही कर्म करत असत। त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की समर्थ ज्या ठिकाणी स्वतः यज्ञ करत असत ते यज्ञकुंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। समर्थ जेव्हा हिमालयामध्ये गेले होते आणि हिमालयामध्ये एक मारुती आश्रम आहे की ज्या ठिकाणी समर्थांचं वास्तव्य होतं। थंडीत खूप वाजायला लागली। समर्थांनी मारुतरायांची प्रार्थना केली आणि मारुतरायांनी आपल्या अंगावरची वस्त्र, जी वल्कलं, ती समर्थांच्या अंगावरती घातली। असं हे अत्यंत प्रासादिक असणारं वस्त्र की ज्याला वल्कल असं म्हणतात, जी झाडाची साल असते त्याच्यापासून ते तयार झालेलं असतं, ती वल्कलही या शेजघरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आता देवस्थान म्हटलं की अनेकांचं येणं जाणं झालंच। सज्जनगड हा ऐतिहासिक दागिना। इथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक भाविकास यथोचित माहिती मिळावी, सर्व सेवा सुविधांचा लाभ घेता यावा म्हणून निस्वार्थ सेवा कार्य या हेतूनं सज्जनगडावर रामदास स्वामी संस्थानाची स्थापना झाली। आजही या संस्थानाचं एकूण कार्य अतिशय सेवाभावी, श्रद्धापूर्वक आणि तितकंच सामाजिक भान राखून अविरतपणे 325 वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू आहे। संस्थानाच्या सर्व कार्याबद्दल अधिक जाणून घेऊयात समर्थांचेच वंशज श्री भूषण स्वामी यांच्याकडून। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या जीवनामध्ये 3 स्थानांना विशेष महत्त्व आहे असं आपल्याला दिसून येतं। समर्थांची जन्मभूमी जाम समर्थ, समर्थांची कर्मभूमी चाफळ आणि समर्थांची विश्रांतीभूमी सज्जनगड। इसवी सन 1648च्या कालखंडामध्ये समर्थ चाफळ क्षेत्री आले। या चाफळला समर्थांनी अंगापूरच्या डोहात सापडलेली रामरायाची मूर्ती प्रतिष्ठापित केली आणि रामनवमीचा उत्सव समर्थांनी चाफळला सुरू केला। इसवी सन 1676मध्ये शिवछत्रपतींच्या विनंतीला मान देऊन समर्थ सज्जनगडावरती वास्तव्याला आले। माघ वद्य पंचमी इसवी सन 1682 समर्थांना अपेक्षित असणाऱ्या तंजावरच्या राममूर्ती सज्जनगडावरती आल्या। याच शेजघरामध्ये समर्थांनी आपल्या स्वहस्ते या
राममूर्तींचं पूजन केलं आणि इसवी सन 1682 माघवद्य नवमी याच मूर्तींसमोर समर्थांनी आपला देह ठेवला. शिवछत्रपतींचे वंशज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी समर्थांचे ज्येष्ठ बंधू गंगाधर स्वामी यांचे नातू, त्यांचंही नाव गंगाधर स्वामी, या गंगाधर स्वामींना जांबहून सज्जनगडावरती आणलं आणि सज्जनगड संस्थानाचा कार्यभार गंगाधर स्वामींच्या हाती सोपवला. तिथपासून आजपर्यंत समर्थांचे वंशज हा संस्थानाचा कार्यभार पाहतात. आज 400 वर्षाची परंपरा असलेल्या या संस्थानामध्ये अनेक उपक्रम साजरे केले जातात, संपन्न केले जातात. सज्जनगडावरती येणाऱ्या भाविकांच्या निवासाची सोय संस्थानाने केली आहे. यासाठी आनंदवन भुवन ही वास्तू सज्जनगडावरती निर्माण झाली. या वास्तूमध्ये सज्जनगडावरती आलेल्या अनेक भक्तांची निवासाची, राहण्याची, जेवणाची आणि सर्वार्थाने सर्वही सोयींनी उपलब्ध अशी वास्तू संस्थानाच्या माध्यमातून उभी राहिली. इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांना विनामूल्य भोजन प्रसाद या ठिकाणी दिला जातो. या भोजन प्रसादगृहाची नवीन वास्तू, ज्या वास्तूमध्ये एका वेळेला 300 भाविकांची भोजनाची सोय होते, अशा नवीन वास्तूची रचना संस्थानाने नुकतीच केलेली आहे. या वास्तूला भांडारगृह असं म्हटलं जातं. या भांडारगृहाची रचना संस्थानाच्या मार्फत झालेली आहे. संस्थानाच्या मार्फत हा इथला सज्जनगडचा कार्यभार चालू राहण्यासाठी समर्थ आणि समर्थांनी घालून दिलेली भिक्षेची उपासना संस्थानातर्फे आजही अव्याहतपणे चालू आहे. देशाच्या विविध भागामध्ये 2 ते 3 महिने रामदासी मंडळी भिक्षा मागण्यासाठी वेगवेगळ्या प्रांतामध्ये जातात. या ठिकाणी भिक्षेच्या रूपाने जमा होणारे धान्य या सज्जनगडावरती संपन्न होणाऱ्या अनेक उत्सव आणि कार्यक्रमासाठी याचा विनियोग केला जातो. आपल्या कल्याण शहरात झाले आहे. कोणत्याही प्रकारचे धान्य, गहू, तांदूळ, डाळ, गूळ, साखर तथा दक्षिणा भिक्षा अर्पण करून समर्थ सेवेचे श्रेय संपादन करा. पुढे भैखारे सज्जनगडावरती सगळ्यात मोठा उत्सव होतो तो दासनवमीचा. समर्थांनी या दिवशी आपला देह ठेवला. तो दासनवमीचा उत्सव सज्जनगडाच्या एकूण सगळ्या उत्सवाचा शिरोबिंदू ठरतो. या उत्सवामध्ये हजारो भाविक सहभागी होतात. लाखो लोक या उत्सवामध्ये समर्थांच्या दर्शनासाठी सज्जनगडी येतात. या सगळ्याही लोकांच्या निवासाची, भोजनाची व्यवस्था संस्थानातर्फे केली जाते.
कौसल्या माता हो कन्या अनन्या मुनिमान्या सीता हे जनवन जन परिवर भरता निज भ्राता दशरथ नृपनायक धन्य तो पिता जय हेच ते अशोकवनातील अक्का स्वामींचं वृंदावन. समर्थ रामदास स्वामींचा कार्यकाळ म्हणजे 17वे शतक. या काळात विधवा स्त्रियांना समाजात मुक्तपणे वावरण्यास बंदी होती. अशा काळात समर्थांनीच स्त्रियांना धर्मकार्यात आणि समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. समर्थांनी संत अक्कास्वामी आणि वेण्णास्वामी या बालविधवांना कीर्तन प्रवचनाचे अधिकार दिले. समाज प्रबोधनाचं कार्य करण्यास प्रवृत्त केलं. समर्थांनंतर अक्कास्वामींनी इसवी सन 1682 ते 1710 असा तब्बल 28 वर्ष सज्जनगडाचा आणि समर्थ संप्रदायाचा कारभार पाहिला. संत वेण्णास्वामी यांच्याबाबत सांगायचं झालं तर त्याही समर्थांनी दाखवलेल्या अध्यात्माच्या पाऊलवाटेनं मार्गस्थ झाल्या. मिरज इथल्या मठाच्या त्या अधिपती गडावर नामस्मरण करत देह ठेवावा ही त्यांची इच्छा 1679 साली पूर्ण झाली. श्रीराम जय राम जय जय राम असा जप करतच समर्थ शिष्या वेण्णास्वामी यांनी समर्थांच्या चरणावर भावावस्थेत आपला देह ठेवला. खरंच धन्य ते समर्थ आणि धन्य त्या समर्थ शिष्या. हा समर्थ स्थापित धाब्याचा मारुती. चला आपण समर्थ भक्त मोहनबुवांसोबत मारुतीरायाचं दर्शन घेऊ. जय जय रघुवीर समर्थ. हा श्री समर्थ स्थापित धाब्याचा मारुती. समर्थ रामदास स्वामींनी या मारुतीची स्थापना केली. समर्थांनी आपलं निर्याण जेव्हा शिष्यांना सांगितलं तेव्हा समर्थ शेजघरामध्ये आहेत. सगळी शिष्यमंडळी समोर बसलेली आहेत. अक्का स्वामींनी समर्थांना अशी प्रार्थना केली की महाराज आमच्या रक्षणासाठी आपण इथे काहीतरी प्रतीक ठेवावं. समर्थांनी ती विनंती मान्य केली आणि शिष्यांसाठी भक्तांसाठी इथे मारुतरायांची स्थापना केली. हा मारुती अत्यंत जागृत आहे. हा धाब्याचा मारुती जो आहे याचं वैशिष्ट्य असं की या मारुतीची दृष्टी ही ऊर्ध्व आहे. म्हणजे हा मारुती सूर्याकडे पाहतोय. असं आहे की ज्या मूर्तीची दृष्टी ऊर्ध्व असते ती मूर्ती ही अत्यंत जागृत असते. असा हा धाब्याचा मारुती अत्यंत जागृत आहे. भक्तगणांनाही त्याची प्रचिती येत असते आणि गडावरील सेवकांनाही त्याची प्रचिती येते. असा हा जागृत असणारा समर्थ स्थापित धाब्याचा मारुती. सज्जनगडावर काही स्थानं अशी आहेत जी त्या स्थानी घडलेल्या विशिष्ट घटनांमुळे विशेष लक्षात राहतात. असंच एक ऐतिहासिक स्थान म्हणजे ब्रह्मपिसा. या स्थानाविषयी समर्थ भक्त मोहनबुवा काय सांगतात ते ऐकूया. जय जय रघुवीर समर्थ. पळापळा ब्रह्मपिसा येतो जवळी, राम नामे हाक मारी देत खांडोळी, असं या स्मारकाबद्दल म्हटलेलं आहे. आता ब्रह्मपिसा स्मारक म्हणजे नेमकं काय? दर्शनाला भक्तगण येतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक शंका निर्माण होते किंवा हे स्मारक कशाचं असावं. त्यासाठी मुद्दाम ही व्यवस्था केलेली आहे की ब्रह्मपिसा याचा अर्थ की ब्रह्मानं पिसाटाचं रूप धारण केलं होतं. आता ब्रह्म कोण आणि पिसा कोण? तर समर्थ स्वतः ब्रह्म आहेत आणि त्या ब्रह्मानं पिसाटाचं रूप म्हणजे वेड्याचं रूप धारण केलं होतं. त्याचं कारण असं होतं की सद्गुरूंच्या म्हणजे समर्थांच्या सान्निध्यामध्ये जे शिष्य होते, जे साधक होते, जे सेवक होते, त्यांचा भाव आणि निष्ठा पाहण्यासाठी समर्थांनी ही परीक्षा घेतली होती. तलवार हातामध्ये घेतली, कुंकवाचा मळवट भरला आणि तलवार सगळ्यांच्या समोर फिरवतायत. बाकी शिष्यांना वाटलं की बा समर्थांना वेड लागलं, आता इथे राहण्यामध्ये काही अर्थ नाही. म्हणून त्यातला एक शहाणा शिष्य होता की त्याला असं वाटलं की नाही, याच्यातून नक्की मार्ग काढणारे जर कोणी असतील तर ते कल्याण स्वामी. म्हणून कल्याण स्वामींच्याकडे गेले. कल्याण स्वामींनी ऐकलं सगळं त्यांचं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की बा समर्थांना वेड कसं लागू शकतं. अहो आपणासी जे जे ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, असा ज्यांनी संदेश दिला, असं ज्यांनी सांगितलं ते स्वतः समर्थ कधी वेडे होतील आणि वेड्याचं रूप फक्त परीक्षेसाठी त्यांनी घेतलं असावं. म्हणून कल्याण स्वामी येत आहेत समर्थांच्याकडे
जो जो शिष्य समर्थांच्या समोर येतात त्याला समर्थ म्हणतायत की अरे माझ्या समोर येशील ना तर तुझा घात करीन, तुला संपवून टाकीन. असं कधी शक्य आहे का? पण कल्याण स्वामींना हे सगळे शिष्य असं सांगतात आणि कल्याण स्वामी समर्थांच्या जवळ आले. कल्याण स्वामींनी जेव्हा समर्थांना नमस्कार केला तेव्हा समर्थ कल्याणालाही म्हणाले, हो कल्याणा तू जर माझ्याजवळ आज येशील ना तर तुलाही संपवून टाकीन. पण कल्याण स्वामीची निष्ठा काय होती पहा. कल्याण स्वामींनी समर्थांना असं म्हटलं की महाराज आपल्या हातून मरण येणं याच्यापेक्षा आणखीन भाग्याची गोष्ट कुठली असू शकते? कोणतीही दुसरी गोष्ट असू शकत नाही. महाराज मी आपल्याला शरण आलोय. म्हणून 2 गुरु शिष्यांची भेट ज्या ठिकाणी झाली, समर्थांनी कल्याण स्वामींना आलिंगन दिलं, पट्टशिष्य ही पदवी दिली आणि त्या 2 गुरु शिष्यांच्या भेटीचा एक पवित्र संगम म्हणजे हे ब्रह्मपिसा स्मारक आहे. हे कल्याण छाटी स्मारक. रामदासी संप्रदायात अंगावर जे वस्त्र धारण करतात त्याला छाटी असं म्हणतात. श्री समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे पट्टशिष्य श्री कल्याण स्वामी यांची या कल्याण छाटी स्मारकाबाबत एक कथा आहे. त्या कथेविषयी आपण आता जाणून घेऊ. जय जय रघुवीर समर्थ. अविनाश हे नाम कल्याण जाचे, करी सर्व कल्याण सर्वा जीवांचे. समर्थे दिना उतरायासी पारी, अशी ठेविली मूर्ती कल्याणकारी. जय जय रघुवीर समर्थ. हे कल्याण छाटीचं स्मारक. समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी जेव्हा या गडावरती असे भ्रमंती करत होते आणि गडावरती भ्रमंती करत असताना समर्थ या ठिकाणी येऊन पोहोचले आणि इथे आल्यानंतर समर्थांच्या अंगावरचं जे वस्त्र आहे याला छाटी असं म्हणतात. ती छाटी वाऱ्याने उडून गेली. वाऱ्याने उडून गेल्यानंतर समर्थांनी कल्याणाकडे पाहिलं आणि कल्याणाला फक्त म्हणाले कल्याणा छाटी, एवढाच शब्द उच्चारले. कल्याणा छाटी एवढे शब्द ऐकले आणि गुरु आज्ञेचं पालन कसं करावं, सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन कसं करावं आणि सद्गुरूंच्या वरती निष्ठा, भाव, श्रद्धा आणि प्रेम कशा प्रकारचं असावं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कल्याण स्वामी आहे. अहो देहाची पर्वा नाही केली. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. अशा प्रकारची निष्ठा समर्थांच्यावरती असणाऱ्या कल्याण स्वामींनी इथून खाली उडी मारली आणि समर्थांचं जे वस्त्र होतं, छाटी होती, ती छाटी वरच्यावरती झेलली. त्याचं काय कारण असावं तर गुरूंचं वस्त्र, सद्गुरूंचं वस्त्र, ती छाटी ही पायधुळी खाली लागू नये म्हणून वरच्यावरती झेलली. म्हणून जिथून उडी मारली ते हे कल्याण छाटीचं स्मारक. आणि जिथे खाली उडी पडली पण कल्याण स्वामींना काहीही झालं नाही, कारण गुरूंच्यावरती श्रद्धा होती, गुरूंच्यावरती भाव होता. ते तरले आणि समर्थांचं वस्त्र वरच्यावरती झेललं आणि जिथे खाली उडी पडली तिथेही खाली स्मारक संस्थांनं उभं केलेलं आहे. असं हे कल्याण छाटीचं या ठिकाणी स्मारक आहे. एका सुरात, एका लयीत कानावर पडणारे हे स्वर आहेत वेदपाठ शाळेतल्या विद्यार्थ्यांचे. राज्याच्या विविध भागातून अनेक विद्यार्थी वेदपाठ शाळेत शिकण्यासाठी उत्सुक असतात. आपणही वेदपाठ शाळेत सहभागी होऊन आपलं तन मन एकाग्र करूया. संस्थानाच्या वतीनं श्री समर्थ ग्रंथ भांडार श्रीराम मंदिरामध्ये उपलब्ध आहे. या ग्रंथ भांडारात अनेक मान्यवर लेखकांनी लिहिलेली पुस्तकं, दैनंदिन उपासनेची पुस्तकं, मनाचे श्लोक, दासबोध, आत्माराम, ध्वनिफिती असं सर्व साहित्य उपलब्ध आहे. घरोघरी गायी पाळा, हेची आवडे गोपाळा. गायींचं संगोपन, गायींचं पालन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. गायीला आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे.
त्यालाच अनुसरून सज्जनगडावरती संस्थानाच्या वतीनं गोशाळा चालवली जाते. संध्याकाळ झाली, सूर्य अस्ताला जात आहे. संध्याकाळच्या सत्रात सज्जनगडावर समर्थ सेवेचे विविध कार्यक्रम म्हणजे करुणाष्टक, सवाया, दासबोध वाचन, शेजारती असे कार्यक्रम नित्य नेमानं चालतात. चला आपणही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊयात. जय जय सद्गुरु रामदास कीर्ती जयाची अविनाश ज्ञान पाहता सर्वोत्कृष्ट महामेरू वैराग्याचा भाली शोभे आवाळू हुरमुनी मंगला मेघला भरी गौरवर्ण मस्तकी चिरा भरदरीचा काव्यजांचे दासबोध अबाल वृद्धांस केला बोध गुणसे पाच मनोबोध भक्ती ज्ञान वैराग्य ठसली. समाधी सज्जनगडी पाही चाफळा माझी राम विदेही यांचा दासानुदास लागे पायी. रामा जय जय राम. बहु हिंपोटे भय जय माय कोटे नको रे मना यातना त्याची मोठे राहत गेले ते ऐका कदापि जाजू घेऊ नका प्रत्यय आलियाने श्रीराम. जय जय रघुवीर समान से जय चला श्री हरि राम चला. राम राय महाराजा राजय राम राय रत्न जडित पानदान आम्ही जानकी घेऊन देवी करुणी दीन बंधू राम राय राम राय परमात्मा श्रीराम जानकी महामाया जानकी विश्रांति पावनी गजर्न की जैसे मगे सुहाना. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सज्जनगड ही एक आध्यात्मिक राजधानी. इथल्या कणाकणात असणाऱ्या समर्थांच्या वास्तव्यानं आणि त्यांच्या दर्शनानं येणारा प्रत्येक भाविक भारावून जातो. समर्थांचं स्वरचित मनोबोध, समर्थांचा दासबोध, समर्थांचा आत्माराम या साऱ्या ग्रंथांमधून समर्थांनी जी शिकवण दिली, आधी केले मग सांगितले, क्रिया करून करवावी बहुता करवी, आधी कष्ट मग फळ, कष्टाची नाही ते निर्फळ, कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही आणि केल्या विण होत नाही साध्यजनी. हा समर्थांचा समर्थ संदेश घेण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी आणि समर्थांनी जो उपासनेचा मार्ग आपल्याला दाखवला त्या मार्गानं जाण्यासाठी सज्जनगडावर यावं आणि इथे येऊन समर्थांच्या चरणी नतमस्तक व्हावं. सज्जनगड हे सज्जनता आणि शक्ती यांचा संगम घडवणारं स्थान आहे. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज ही दोन सज्जनता आणि शक्ती यांची प्रतीकं सज्जनगडावर एकत्र आली. या सज्जनगडावर यावं आणि जीवनाचं सार्थक करणारी समर्थांची शिकवण, प्रेरणा सदैव आपल्या उराशी बाळगावी.